मार्गक्रमण करतील? कुणबी हा जो आहे हा अगोदरच इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये. आता त्याची नियमावली झालेली आहे, सगळी झालेली आहे. त्यांचं असताना जे झालेलं आहे ते म्हणजे सगळे सोयरे. आता मराठीमध्ये हा सगळा सोयरा हा शब्द आहे, पण इंग्रजीमध्ये लिगल हेअर्स त्याला म्हणतात. तेव्हा लिगल हेअरला कायदेशीर मान्यता आहे. त्याच्यामुळे असणारा ती जी त्यांची मागणी जी आहे ती मागणी माझ्या अंदाजानं अगोदरच आहे. त्यांचा जो सेकंड पोर्शन जो आहे तो गरीब मराठ्यांचा जो आहे की जो शिंदे आयोगावरती अवलंबून आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्या शिंदे आयोगामधला असणारा एक मेंबर मसराम यांनी असणारं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे की डेटा जो कलेक्ट केला जातोय तो डेटा चुकीच्या पद्धतीने केला जातोय. आता हा भाग इम्प्रूव्ह करायचा असेल किंवा बदलायचा असेल तर जरांगे पाटलांना राजकीय भूमिका घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही राजकीय भूमिका घ्यायला सांगता आहात, परंतु मोर्चांमध्ये आणि इलेक्शनमध्ये लढून तुम्ही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला ज्या टर्म्स अँड कंडिशन्स पाहिजेत त्या तुम्हाला नमूद करता येणार नाही. नाहीतर हे राजकीय नेते असेच तुम्हाला फसवत राहतील. हा मेसेज आम्ही पाठवलेला आहे. पण मग वंचित बहुजन आघाडी त्यांच्या मागे उभी राहील? आम्ही सजेस्ट करतोय म्हणजे इन्क्लुडेडच आहे ना. उमेदवारी पण देते आम्ही त्यांना म्हणतोय इंडिपेंडंट आम्ही सजेस्ट करतोय. उद्या आमची भूमिका बदलली तर त्यांना बंधन होत. त्याच्यामुळे त्यांना त्यांची भूमिका करायची असेल तर ते इंडिपेंडंट राहिले पाहिजेत ही आम्ही मानतो. पण आता जेवढ्या मोठ्या प्रमाणावर मोर्चे झाले किंवा जी काही आंदोलनं झाली, जितक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी उभा राहिला, परंतु तो संपूर्ण महाराष्ट्रात न होता एक सीट निवडून येण्यासाठी तो जो मतदारसंघ असतो, तुम्ही तोच जालना हा मतदारसंघ का सांगताय? त्यांचे ते गावात त्यांचं गाव ते जालना लोकसभा मतदारसंघात आहे. त्याच्यामुळे असं आहे एक सिम्बॉलिक ही लोकसभा आहे, वर्षभरानंतर विधानसभा आहे. विधानसभेमध्ये स्वीप करतात. मग याच लोकसभेला त्यांनी उभं राहावं, याच लोकसभेला हे करून नांदी सुरुवात करावी. सर, आणखी एक दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अशोक चव्हाण यांनी, कारण आता मध्यंतरी बैठकांना तुम्ही जेव्हा गेला त्यावेळेला अशोक चव्हाण हे काँग्रेसकडून उपस्थित होते आणि आता मात्र त्यांनी पक्ष बदललेला आहे. या सगळ्या सत्तांतराकडे किंवा माफ करा या सगळ्या पक्ष बदलाकडे तुम्ही कसं पाहता? मी बीजेपीमध्ये एक भीतीचं वातावरण झालंय हे मी ह्याच्यातून बघतोय. तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं घर फोडायला निघता त्यावेळी स्वतःचं घर शाबूत राहावं म्हणून करता. आता त्यांना भीती अशी आहे की आपण जर यांचं घर फोडलं नाही, यांचं घर नादुरुस्त केलं नाही, तोपर्यंत माझं घर टिकत नाही. आणि ही भीतीपोटी केलेलं आहे. तुम्ही पक्ष फोडाल, नेते फोडाल, पण लोकांचं काय? तुमचं हे ओपिनियन झालं कारण का लोक तुमच्या विरोधात गेलेली आहेत. तेव्हा लोक विरोधात गेलेली परिस्थिती जशीच्या तशी राहते. त्याच्यामुळे एखादा दुसरा इथे तिथे गेला तर काय फार फरक नाही. पण सर, त्यामुळे आता तुमची जी महाविकास आघाडी बरोबर जी काही चर्चा चालू होती त्या चर्चेला पण आता थोडासा म्हणजे कालावधी जास्त जाऊ शकतो, कारण आता या सगळ्या प्रकरणामुळे काँग्रेस स्वतः इतकी घाबरून गेलेली आहे की त्यांच्यामध्ये बैठकांचं सत्र चालू आहेत. तर तुमची जी बैठक होती किंवा तुमची जी बोलणी होती ती कुठपर्यंत आली आहे आणि पुढचं पाऊल काय आहे? माझं म्हणणं असं की काँग्रेस पक्षाने जे मागे त्यांना सल्ला दिला होता, आजही तो सल्ला देतो की तुमचं डिसलॉगिंग बीजेपी आणि आरएसएसचं गव्हर्नमेंट हा जर मेन हेतू असेल तर आपल्याला किती सीट मिळतात किती सीट मिळत नाहीत याचं वरच्या नेतृत्वाने असा निर्णय घेतला पाहिजे. शेवटी ह्या रिजनल पार्टीज ज्या आहेत या रिजनल पार्टीजना सेक्युलर विचारसरणी पाहिजे आहे. त्यांना जर धार्मिक विचारसरणी पाहिजे असते तर ते कधीही बीजेपी बरोबर घेत जाऊ शकले असते. ज्या अर्थी ते बीजेपी बरोबर जाऊ शकत नाही तेव्हा काँग्रेस पार्टीने लक्षात घेतलं पाहिजे की दे आर लॉंग टर्म पार्टनर्स आजच्या याच्यामध्ये. आणि ते हे करून सीट शेअरिंगचा इश्यू न करता डिसलॉजिंग ऑफ बीजेपी अँड आरएसएस गव्हर्नमेंट सेंटरमधला हा त्यांनी एकमेव मुद्दा केला पाहिजे.
पण म्हणजे याचाच अर्थ की सीट शेअरिंग वरून सध्या जे आहे चर्चा चालू आहे किंवा दुमत दिसून येत आहे. नाही, दुमत नाहीये. मी असं काँग्रेसला सजेस्ट करतोय की आम्हाला एवढ्या सीट पाहिजे, एवढ्या सीट पाहिजे, एवढ्या सीट पाहिजे, एवढ्या सीट पाहिजे, असं जे काँग्रेसचं वेगवेगळ्या राज्यांमध्ये चाललेलं आहे तो न करता डिस्लॉगिंग हा त्यांनी इश्यू जर केला आणि तोच त्यांच्या खालच्या जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत त्यांना पाठवलं तर माझ्या अंदाजानं सेफ स्मूथ सेलिंग होईल असं मला वाटतंय. सर, आपल्या पक्षाचं काय, आपल्याकडून किती जागांची मागणी करण्यात मागणीच नाही किंवा तिथे असणारं चर्चा अजून सीट शेअरिंगची झालीच नाहीये. ती झाली की आम्ही तिथे मांडू. तुम्ही मध्यंतरी 20-25 काही मुद्दे दिलेले होते, त्या मुद्द्यांबद्दल नेमकं कुठपर्यंत आली आहे चर्चा, काही कळू शकतो? आम्ही असणारा फायनल ड्राफ्ट सुद्धा आमचा देऊन टाकलेला आहे. तिथे एक समिती झालेली आहे. त्या समितीसमोर काँग्रेसनी त्यांचा ड्राफ्ट सबमिट केला पाहिजे, शिवसेनेने ड्राफ्ट सबमिट केला पाहिजे. प्रोसेसमध्ये असं मला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचा फायनल झाल्यानंतर तो एक्सेप्ट करून सीट शेअरिंगच्या संदर्भातली चर्चा सुरुवात करावी असं आम्ही सजेस्ट केलेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. खरं तर 15 दिवस जवळपास शिल्लक राहिले असं म्हणायला हरकत नाही, कारण असं म्हणतात की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते. अशा कालावधीमध्ये तुम्हाला वाटतंय की जे 15 दिवस आहे, येत्या 15 दिवसामध्ये तुमचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर चर्चा होऊन सीट शेअरिंग सुद्धा होऊ शकेल? माझं आज नाही अगोदरपासून म्हणणं आहे की इथलं एकच रिंग मास्टर आहे आणि दॅट इज प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. त्यांना ज्या राज्यांमध्ये लोक एकत्र पाहिजेत त्या राज्यांमध्ये ते एकत्र ठेवतील. ज्या राज्यांमध्ये त्यांच्या असेसमेंटप्रमाणे हे विभक्त असले पाहिजेत त्या राज्यांमध्ये ते विभक्तपणा आणतील आणि मग कुठल्याही पद्धतीने ते रुटलेसली वापरून. आत्ता फक्त महाराष्ट्रामध्ये असे दिसते की काही नेत्यांना त्यांना बरोबर घ्यायचं आहे. ही 4 दिवसांनी त्यांची परिस्थिती बदलली की नाही, आता असणारा पक्ष वेगळे झाले पाहिजेत त्या पद्धतीने ते खेळतील. पण मग ही सगळी माणसं, विरोधक इतके कमकुवत काय की म्हणजे एक रिंग मास्टर जो सत्ताधारी पक्षातला आहे तो जसं हलवत आहेत किंवा पक्ष तोडू पाहतोय तसे तुटतात, म्हणजे विरोधक सुद्धा कमकुवत आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. मी असं म्हणेन की सगळ्यांनी लालू प्रसाद यादव झालं पाहिजे. जेल में डालना है डालो, मैं जाने के लिए तैयार, जेल से राजनीति करूंगा. ही भूमिका सगळ्यांनी घेतली की रिंग मास्टरच राहतो, त्याला काही रिंग फिरवता येत नाही. मग धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी आत्ताच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे आणि रिंग मास्टर कोण हे सुद्धा सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा